नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश रायटिंग स्किलचा सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजेच लेटर रायटिंग समजून घेऊ. एकदम बेसिक पासून टाईप समजून घेऊ. त्यानंतर तुम्ही कुठलं लेटर राईट केलं पाहिजे बोर्डला ते समजून घेऊ, म्हणजेच फॉर्मल लेटर कसं लिहायचं. दोन एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे ॲट द एंड या व्हिडिओपर्यंत तुम्हाला इझिली लेटर रायटिंग कसं असतं ते समजून येईल. ठीक आहे. आता बिगिनिंग लेवलला तुम्हाला काही जरी येत नसेल तरी रिलॅक्स राहा. या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम स्टेप वाईज समजून सांगतो. आता एक्झामला लेटर रायटिंग किती मार्काला येतं तर 5 मार्क्सला येतं, बरोबर. आणि दोन टाईपचे लेटर्स असतात. पहिलं लेटर येतं फॉर्मल लेटर आणि दुसरं असतं इनफॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर म्हणजेच काय, तेच मराठीसारखं जे आपण अनोळखी व्यक्तींना लिहितो त्याला बोलतो आपण फॉर्मल लेटर, बरोबर. आणि जे ओळखीच्या व्यक्तींना लिहितो त्याला बोलतो इनफॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटरमध्ये कुठल्या कुठल्या टाईप्स असतील तर ऑफिशियल लेटर लिहायचं असतील, एडिटर ऑफ न्यूजपेपर किंवा हेड्स ऑफ कमर्शियल और एज्युकेशनल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे मोठ्या काही संस्था असतील त्यांच्या हेडला आपल्याला पत्र लिहायचं आहे. आणि इन्फॉर्मल लेटरमध्ये जे आपले फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह असतात त्यांना आपण लेटर लिहितो. आता मला जर विचारतात तर एक्झाममध्ये मार्कांच्या दृष्टीने एकदम इझिली तुम्ही फॉर्मल लेटर लिहू शकता, कारण जास्त लिहायचं नाहीये, एकदम कमी लिहायचं आहे आणि इझी वेमध्ये ते रायटिंग होऊन जातं आणि मॅक्सिमम मार्क्स ह्याच्यामध्ये मिळून जाते. कारण कसं आहे बघा, फॉर्मल लेटर तुम्ही 3 पॅरेग्राफ घेऊन जरी राईट केलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील, पण इन्फॉर्मल लेटरसाठी कमीत कमी 4 पॅरेग्राफ हे पाहिजेतच. सो इथे जास्त लिहिणं आहे, सो हे प्रेफरेबल करू नका. साधं सिंपल फॉर्मल लेटरच्या दृष्टीने जा आणि फॉर्मल लेटर पक्क करून टाका. आता फॉर्मल लेटरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता एक गोष्ट सांगतो की डोक्यात नक्की ठेवतात, मराठी आणि इंग्लिश लेटर रायटिंगचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे, हे डोक्यात ठेवा. मराठीमधला लेटर रायटिंगचा पॅटर्न हा थोडासा वेगळा आहे, सेम इंग्लिशमध्ये सुद्धा वेगळा आहे. कन्फ्युजन अजिबात करून घेऊ नका. चुकून जर सेम वाटलं तर एक्झाममध्ये मार्क जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्लिअर झालं. इंग्लिशचा लेटर रायटिंगचा फॉर्मॅट पूर्ण वेगळा आहे. क्लिअर. चलो, आता ह्या लेटरमध्ये काय काय असणार आहे. 2 ॲड्रेस असतील सुरुवातीलाच, एक सेंडरचा आणि दुसरा रिसिव्हरचा. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. जो काही टॉपिक असेल त्या टॉपिकनुसार आपण सब्जेक्ट लिहिणार. नंतर सॅल्युटेशन करताना सर, मॅडम, रिस्पेक्टेड सर, मॅडम या वर्ड्समध्ये आपल्याला ते लिहायचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्या लेटरची जी काही लँग्वेज आणि टोन असेल ती एकदम फॉर्मल पाहिजे आणि पॉईंट टू पॉईंट आणि रिस्पेक्टफुलच पाहिजे, कारण आपण अनोळखी व्यक्तींना लिहितोय म्हणूनच. त्यानंतर कमीत कमी 3 पॅरेग्राफ ठेवा. 3 पॅरेग्राफ कसे, पहिला पॅरेग्राफ म्हणजे आपल्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन, दुसरा पॅरेग्राफ म्हणजे आपल्या सब्जेक्टचं एक्सप्लेनेशन आणि तिसरा पॅरेग्राफ म्हणजे प्रॉपर एंडिंग करायचं. क्लिअर झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एंडिंगला आपल्याला हे लिहायचं आहे, युअर्स फेथफुली, युअर सिन्सिअरली, युअर ट्रूली. अशा टाईपमध्ये तुमचा फॉर्मल लेटर रायटिंगचा फॉर्मॅट राहतो. क्लिअर झालं. आता एक्झाम्पल घेऊ म्हणजे अजून पक्क होईल. बघा, मार्च 2023ला आलेला क्वेश्चन होता. क्वेश्चन काय होता तो अगोदर समजून घेऊ. इमॅजिन यू आर आनंद जाधव. यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. एक इन्फॉर्मल लेटर आहे, एक फॉर्मल लेटर आहे. आता आपण तर फॉर्मल लेटरच करणार आहोत, सो फॉर्मल लेटर का फोकस ठेवूया. Look at the advertisement, write a letter to the officer in charge, tourism department, चिखलदरा. ठीक आहे. म्हणजे ह्या पर्सनला आपण लेटर लिहिणार आहोत. आता या पर्सनला लेटर लिहिताना आपल्याला कुठल्या कुठल्या पॉईंटचा विचार करायचा आहे तर त्यांनी दिलाय. कन्सेशन इन एंट्री फीज, अकोमोडेशन डिटेल, नंतर काही फूड फॅसिलिटीज, ऑनलाईन बुकिंग बद्दल आपल्याला विचारायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर हे एक पर्यटन स्थळ आहे. ठीक आहे. एक ट्रॅव्हलिंग स्पॉट आहे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्याबद्दल आपण इन्क्वायरी करण्यासाठी लेटर लिहिणार आहोत. क्लिअर झालं. चलो, आता सुरुवातीला काय काय असणार आहे बघा. सेंडर ॲड्रेस म्हणजे आपण लिहितोय, त्यांनी नाव दिलेलं आहे, या ठिकाणी आनंदी किंवा आनंद जाधव. ठीक आहे. रिसिव्हर कोण असणार आहे तर हे पर्सन, द ऑफिसर इन चार्ज, कुठले, चिखलदराचे. त्यानंतर सब्जेक्ट काय असणार आहे, रिगार्डिंग काय करायचं आपल्याला, इन्क्वायरी करायची. मग इन्क्वायरी रिलेटेड सब्जेक्ट येऊन जाईल आणि इंट्रोडक्शन मध्ये आपण कोण आहोत हे थोडक्यात सांगायचंय आणि आपण लेटर का लिहित आहोत हे मेन्शन करायचंय. थांबा, रिलॅक्स राहा, तुम्हाला दाखवतो कसं लिहायचं. बघा, सुरुवातीला आपला ॲड्रेस, काय नाव दिलं होतं त्यांनी, आनंदी जाधव. ठीक आहे. ॲड्रेस लिहिला पूर्णपणे आणि शेवटला डेट लिहिली. नीट बघा, इथं काय होतं आपलं नेम होतं, बरोबर. नंतर आपण पुढं काय लिहिलं, 3 लाईनमध्ये ॲड्रेस लिहिला. क्लिअर. आणि ॲड्रेस झाल्यानंतरच खाली काय होती आपली डेट होती. हा फॉर्मॅट अजिबात चेंज करू नका. डेटचा सुद्धा हाच फॉर्मॅट ठेवा, याच फॉर्मॅटला चांगले मार्क मिळून येतील. त्यानंतर पुढचा पॅरेग्राफ काय असणार आहे तर आपल्याला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा उल्लेख करायचा आहे, द ऑफिस इनचार्ज, टुरिझम डिपार्टमेंट, चिखलदरा. सेम अगोदर काय केलं आपण, त्याची पोस्ट लिहिली, जो पर्सन आहे त्या पर्सनची पोस्ट. त्यानंतर त्या पर्सनचा आला ॲड्रेस. झाले का नाही 2 ॲड्रेस. हा झाला सेंडरचा, हा झाला रिसिव्हरचा. क्लिअर झालं.
शुअर. आता आपण त्यांना काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. कशासाठी करतोय, रिक्वेस्टिंग फॉर कन्सेशन इन एंट्री फीज अँड अकोमोडेशन डिटेल. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टींबद्दल आपण त्यांना रिक्वेस्ट करतोय. सो आपण सब्जेक्टमध्ये त्याच गोष्टी काय केल्या, मेन्शन केल्या. कळलं इथपर्यंत. आता मेन पॅराग्राफ कसा असेल, सुरुवातीला सॅल्युटेशन म्हणजेच रिस्पेक्टेड सर बघा. नंतर काय सांगितलं होतं, स्वतःची ओळख करून द्यायची. मग स्वतःची ओळख बघा, आय एम आनंदी जाधव फ्रॉम कात्रज पुणे. झालं. आता आपण लेटर का लिहितोय त्याचं थोडक्यामध्ये रिझन लिहायचं. आय एम रायटिंग दिस लेटर टू इन्क्वायर अबाउट द फॅसिलिटीज अवेलेबल ॲट चिखलदरा अँड रिक्वेस्टिंग फॉर सम कन्सेशन इन एंट्री फीज, वॉन्ट अकोमोडेशन डिटेल. आय हॅव सीन युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन लोकल न्यूजपेपर. म्हणजे पहिल्या लाईनमध्ये आपण आपलं इंट्रोडक्शन दिलं, त्यानंतर आपण लेटर का लिहितोय ते सांगितलं, आणि शेवटच्या लाईनमध्ये आपल्याला ही माहिती कुठून मिळाली त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. कळलं. सिंपल आहे का नाही बघा. म्हणजे आपण काय केलं, सुरुवातीला आपला इंट्रो दिला बरोबर, त्यानंतर आपण लेटर का लिहितोय म्हणजेच वाय, आणि त्यानंतर जी काही ॲडव्हर्टाइजमेंट होती त्याचा आपण रेफरन्स दिला की आम्ही कुठं बघितलं आणि आम्ही तुम्हाला कशाच्या बेसिसवरती लेटर लिहितो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं नक्की. आता लेटर रायटिंगचा महत्त्वाचा पार्ट म्हणजेच बॉडी ऑफ द लेटर. मिनिमम हे तुम्हाला 5 ते 6 लाईनमध्ये लिहायचं आहे, 5 ते 6 लाईनमध्ये मेन्शन करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये काय करणार आहे, आपण एक्झॅक्टली लेटर का लिहितोय ते मेन्शन करूया. आता सिंपल बघा, मी तर कसे पॉईंट्स मांडलेत अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर एक्सप्लेन करतो. ॲज अन एन्थुजियास्टिक ट्रॅव्हलर वी आर प्लॅनिंग टू व्हिजिट चिखलदरा इन माय नाही पाहिजे इथं अवर पाहिजे, अवर अपकमिंग हॉलिडेज. म्हणजे आम्ही कोण आहोत ते सांगितलं की बाबा आम्ही कोण आहोत, तर एक ट्रॅव्हलर आहोत. आमचा एक ग्रुप आहे. मग ग्रुपच्या हिशोबाने आपण वी वापरला. आम्ही प्लॅन करतोय चिखलदराला यायचं. का यायचं आम्हाला ते पुढची लाईन बघा. वी आर व्हेरी एक्सायटेड टू व्हिजिट अँड क्रिएट सम रिमार्केबल मेमरीज इन दॅट प्लेस. आम्हाला त्या जागेवरती खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात. तो वर्ड वापरला तरी पण चालेल. आणि आम्हाला काही मेमरीज कलेक्ट करायच्यात, म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी आम्हाला हव्यात. झालं, रिझन आलं. मग आता आम्ही कसे येतोय ते पुढं सांगितलं. मी अँड 5 ऑफ माय फ्रेंड्स आर प्लॅनिंग अ ट्रिप ऑफ 1 वीक टू चिखलदरा इन द मंथ ऑफ मे. मे महिन्यामध्ये आम्ही यायचा प्लॅन करतोय. वी आर प्लॅनिंग द ट्रिप फ्रॉम 6th मे टू 12th मे 2024. झालं, डेट पण मेन्शन केली. मग आम्हाला काही डाऊट्स आहेत. कुठले डाऊट्स आहेत तर बघा, आय हॅव मेन्शन अ फ्यू क्वेश्चन्स बिलो दॅट आय वुड लाईक टू नो द डिटेल्स फॉर. म्हणजे मला काही डिटेल्स हवेत, आम्हाला तुमच्याकडे यायचंय, सो तुम्ही डिटेल्स सांगतात. आता क्वेश्चन पण एकदम सिंपल आपण जे रेग्युलर विचार करतो ना तेच लिहिलेत. काय, रूम एसी आहेत का, एका रूममध्ये आम्ही किती राहू शकतो, ब्रेकफास्ट लंच त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का, बरोबर. त्यानंतर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियनसाठी काही सोय आहे का, आणि ऑनलाईन आम्ही बुक करू शकतो का. असे साधे 4-5 क्वेश्चन जरी तुम्ही लिहिले तरी एकदम बेस्ट होऊन जाईल. कळलं नक्की, शुअर. एकदम सिंपल आहे बघा. सुरुवातीला लक्षात ठेवताल, अजून एकदा पॉईंट एक्सप्लेन करतो बघा. सुरुवातीला आपण का प्लॅन करतोय मराठीत लिहितो म्हणजे समजून येईल. आपण का प्लॅन करतोय बरोबर, आपण कसा प्लॅन केला ते सांगितलं. म्हणजे आम्हाला जायचं होतं, मग आम्ही तुमची जाहिरात बघितली, मग आम्हाला जायचंय. मग आपल्याला काय पाहिजे होतं, या 3 ते 4 प्रश्नांची आपण काय केली, या ठिकाणी उत्तर लिहिली बस. आणि शेवटी आपले जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण त्यांना विचारले. बघा, अशा टाईपमध्ये जर तुम्ही पॅरेग्राफ लिहिला मेन बॉडी ऑफ द लेटरचा, तर 101% ह्याला 2 मार्क असाइन केलेले असतात आणि तुम्हाला 2 आउट ऑफ 2 नक्की मिळून जातील. कळलं नक्की, शुअर. आता कन्क्लुजन म्हणजेच आपण काय करणार आहे, लेटरची एंडिंग करणार आहे. मग एंडिंग करताना सुरुवातीलाच आपण रिक्वेस्टिंग हा वर्ड वापरला होता, त्यामुळे करताना आपल्याला रिक्वेस्टच करायची. आणि डोक्यात ठेवा, हे कमीत कमी 3 ते 4 लाईनमध्ये असेल तर बेस्ट होईल. कारण लेटर रायटिंग कमीत कमी 1 पेज तरी पाहिजेच. आणि जर तुम्ही कमी लिहिलं तर कदाचित मार्क कमी मिळतील. सो इट्स बेटर की आपल्याला प्रॉपर फॉर्मॅट मेंटेन करून कन्क्लुजनचा पॅराग्राफ 3 ते 4 ओळींमध्ये लिहायचा. कळलं. आता लिहितो कसं बघा. आय रिक्वेस्ट यू टू शेअर द डिटेल्स ऑफ द अबाव मेन्शन क्वेश्चन्स. आम्ही जे क्वेश्चन वरती मेन्शन केले होते त्याच्याबद्दल आम्हाला डिटेल्स द्या. अलॉंग विथ एनी नेसेसरी इन्फॉर्मेशन अँड टोटल कॉस्टिंग फॉर स्टे ॲट द अर्लिएस्ट. म्हणजे लवकरात लवकर तिथं राहण्यासाठी अजून काही गोष्टी लागतील का याची सुद्धा आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. का पाहिजे, कारण आम्हाला प्लॅनिंग करायचं आहे ना, बघा ना. सो दॅट वी कॅन गो अहेड विथ द बुकिंग. सिन्स ऑल ऑफ अस आर स्टुडंट, आम्ही स्टुडंट आहोत, मग आपल्याला काय पाहिजे, कन्सेशन पाहिजे ना.
आय वुड ऑल्सो लाईक टू रिक्वेस्ट अ कन्सेशन इन द एंट्री फीज, म्हणजे काहीतरी आम्हाला कन्सेशन द्या आणि एंडिंगला समोरच्या पर्सननी लेटर वाचण्यासाठी आपल्याला टाइम दिलाय म्हणून थँक्यू इन अँटिसिपेशन. कळलं नक्की? मला सांगा, जर तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये जर लेटर लिहिलं, इंट्रोडक्शनचा पार्ट, त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, त्यानंतर प्रॉपरली रिक्वेस्ट केली म्हणजेच कन्क्लुजनचा पार्ट, तर कोण मार्क नाही देणार तुम्हाला? मिळतीलच ना मार्क. आता मेन गोष्ट काय, लेटर रायटिंग करण्यासाठी तुम्हाला पाहिजे ती म्हणजे प्रॅक्टिस. बघा, विदाऊट प्रॅक्टिस ह्या गोष्टी करणं खूप इम्पॉसिबल आहे. सो प्रॅक्टिस करत राहा. डेली काय करा, डेली नाही जमत ते सोडून द्या, चला वीकमध्ये 2 लेटर्स लिहायचा प्रयत्न करा. लिहू शकता, सहज होतील, सहज होतील. प्रिव्हियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचे टॉपिक तुमच्याकडे असतील. आत्ता तुमच्या सेमिस्टर एक्झाम झालेल्या आहेत, बरोबर. त्यानंतर तुमची प्रिलिम एक्झाम पण ऑलमोस्ट जवळ आलेली आहे, त्याचे टॉपिक्स तुमच्याकडे ऑलरेडी असतील. सो ते टॉपिक्स घ्या आणि त्याच्यानुसार व्यवस्थित लेटर रायटिंगची प्रॅक्टिस करा. कळलं? आता एंडिंगला जसं ॲज इट इज काय असणार आहे, थँक्यू, युअर्स ट्रूली, जो कोण पर्सन असेल त्याचं नाव. क्लिअर झालं? एक मिनिट थांबा बरं, मी वरती आनंदी जाधव लिहिलं होतं का? अरे हां, खालच्या पर्सनचं नाव चुकलं, एकच मिनिट, इथं आनंदी पाहिजे होतं, आनंदी जाधव. क्लिअर? नक्की समजलं लेटर रायटिंग काय राहतं ते? चलो अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल. पण त्या अगोदर मार्किंग स्कीम बघा. सेंडरचा ॲड्रेस आणि डेट. नीट बघा काय काय, सेंडरचा ॲड्रेस आणि डेट म्हणजे ह्या 2 गोष्टी असतील तर आपल्याला हाफ मार्क मिळेल. त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस मेन्शन केला तर आपल्याला परत हाफ मार्क मिळेल. म्हणजे फक्त ॲड्रेस रायटिंगला आपल्याला टोटल 1 मार्क असाइन केलेला आहे. क्लिअर झालं? त्यानंतर सब्जेक्ट लिहिला आणि सॅल्युटेशन लिहिलं म्हणजेच रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम, हाफ मार्क राहणार आहे, बरोबर. म्हणजेच इथं हाफ मार्क आला. नंतर मेन बॉडी जे आता आपण लिहिलं नाही का, तेच मेन बॉडी ऑफ द लेटर, त्याला असणारे टोटल 2 मार्क्स. नंतर क्लोजिंग प्रॉपर केलं, हाफ मार्क तिथं आला. म्हणजेच जर नीट बघितलं तर ॲड्रेसला 1 मार्क झाला. सब्जेक्ट पासून खाली लेटर लिहिलं तर आपल्याला मिळतात ते टोटल 3 मार्क्स, बरोबर. आणि प्रॉपर ग्रामर यूज केलं तर आपल्याला मिळणार आहे 1 मार्क. आता प्रॉपर ग्रामर कधी यूज होईल, ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर पॅराग्राफ लिहिताल त्यावेळेलाच. प्रॉपर पॅराग्राफ जर असतील तर प्रॉपर ग्रामर असेल आणि प्रॉपर ग्रामर जर असेल तर तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स सहज मिळून जातील. कळलं? मार्किंग स्कीम समजलं, लेटर रायटिंग कसं करायचं क्लिअर झालं प्रत्येकाला. चलो आता अजून एक लेटर, हे मार्च 2024 ला आलं होतं. बघा काय दिलंय, इमॅजिन यू आर शिवानी और शिवांगी पाटील, रेसिडिंग ॲड्रेस दिलेला आहे, ठीक आहे. डेव्हलपिंग रायटिंग स्किल रिलेटेड एक न्यूज होती. आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मल लेटर, राईट अ लेटर टू क्लब इन्चार्ज. ओके चलो, पर्सनचं नाव, पर्सनचा हुद्दा मेन्शन आहे, कोण आहे, क्लब इन्चार्ज, इंग्लिश क्लब सातारा, ठीक आहे. काय करायचं त्यांना आपल्याला तेही त्यांनी सांगितलं. थँकिंग हिम फॉर गिविंग पोस्टर डेव्हलपिंग रायटिंग स्किल. म्हणजे काय करायचं थोडक्यात, त्यांनी हा पोस्टर दिला होता, त्या पोस्टरचा आपल्याला फायदा झाला आणि आपलं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह झालंय. काय बोललो मी, रायटिंग स्किल काय झालंय, इम्प्रूव्ह झालंय. मग त्यांनी आपल्याला मदत केली, मग त्यांना आपल्याला काय करायचंय, थँक्यू बोलायचंय, याच्या रिलेटेड लेटर लिहायचं. कळलं नक्की? म्हणजे आता मला सांगा बरं, सब्जेक्टमध्ये कुठला वर्ड येईल, रिक्वेस्ट येईल का थँकिंग येईल, थँकिंग येईल, एकदम राईट. चलो मेन गोष्ट ॲज इट इज, पहिला जो लेटर पाठवतो त्याचं नाव, त्याचा ॲड्रेस आणि डेट झालं. ज्याला पाठवायचं आहे टू, त्याचा हुद्दा, त्याचा ॲड्रेस, बरोबर. सब्जेक्ट काय असणार आहे, ॲप्रिशिएशन करतोय. आता मी ॲप्रिशिएशन लिहिलं, तुम्ही थँकिंग यू लिहिलं तरी पण चालेल, काही इश्यू नाही. म्हणजे एखाद्याला जर असा वर्ड नाहीच आठवला तर त्यांनी असं लिहिलं तरी चालेल, थँकिंग यू फॉर, पुढचं फॉर डेव्हलपिंग रायटिंग स्किल पोस्टर्स. कळलं? असं लिहिलं तर चालेल. पण जर ॲप्रिशिएशन वापरलं तर जरा आपलं पण इम्प्रेशन जास्त पडेल ना. सो इम्प्रेशन पाडण्यासाठी असे वर्ड्स वापरले तर एकदम बेस्ट होईल. त्यानंतर बघा, सुरुवातीला काय सांगितलं होतं, आपली ओळख पाहिजे, म्हणजेच रिस्पेक्टेड सर, ठीक आहे. तुम्ही मॅडम लिहिलं तरी पण चालेल. आय एम शिवम पाटील, I am 10th standard student. Recently, I came across your informative poster developing writing skill. It is really helpful for English learners like me. म्हणजे त्या गोष्टींचा मला फायदा झाला म्हणून मी तुम्हाला काय करतोय, लेटर लिहितोय. कळलं? स्वतःची ओळख आली, आपण ते काय बघितलं होतं ते लिहिलं आणि त्याच्यामुळे आपल्याला हेल्प झाली हे मेन्शन केलं. आता बाकीचा पॅरेग्राफ तुम्हाला नक्की समजून येईल. बघा, The tips and guidance provided in the poster are extremely useful and practical.
तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी खूप चांगल्या होत्या आणि प्रॅक्टिकल होत्या. आता त्यानंतर काय काय फायदा झाला त्या गोष्टी मेन्शन केल्या बघा. आय लाईक द टिप्स अबाउट रीडिंग आउट लाऊड, रीडिंग टू लर्न न्यू वर्ड्स अँड प्रॅक्टिसिंग इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. माय टीचर्स also encourage us to read newspaper, story books and review what we study regularly. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं आम्ही कसं इम्प्लिमेंटेशन केलं ते सांगितलं. नंतर ऑल ऑफ दिस आर सिम्पल अँड इफेक्टिव्ह टिप्स, म्हणजे आम्ही इझिली फॉलो करू शकत होतो आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. आय ऑल्सो फाउंड द टिप्स रिगार्डिंग द एक्सप्रेसिंग वन सेल्फ इन द वन्स वर्ड टू बी इंटरेस्टिंग, म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःला एक्सप्रेस करणं हे पण मला खूप जास्त आवडलं. आता या टाईपचे वर्ड्स तुम्हाला नाही जमले, डोंट वरी, सिम्पल हे पहिले 4 लाईन तर तुम्ही सहज लिहू शकता की नाही बस. नंतर लर्निंग इंग्लिश इज इम्पॉर्टंट इस्पेशली फॉर स्टुडंट्स लाईक मी. आता ही लाईन तर तुम्हाला सगळ्यांना जमेल बघा, खूप जास्त गरजेची आहे. हेन्स आय विल मेक शुअर टू फॉलो ऑल टिप्स ऑन द पोस्टर टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या मी नक्की इम्प्लिमेंट करेल आणि माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करून घेईल. कळलं बघा. मेन पॅराग्राफमध्ये जास्त काही नाही लिहिलं, ज्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या होत्या ज्या आपण इम्प्लिमेंट केल्या त्याचे 2-3 एक्झाम्पल्स दिले. त्याच्यानंतर या गोष्टी का महत्वाच्या आहेत, ते पोस्टर इतकं का आवडलं तुम्हाला ते मेन्शन केलं एंडिंगला. कळलं. आता एंडिंग कशी करणार तर थँक्यू, बरोबर, थँक्यू फॉर सपोर्टिंग ऑल द इंग्लिश लर्नर्स लाईक मी. म्हणजे माझ्यासारखे जे आहेत ज्यांना इंग्लिश शिकायची खूप इच्छा आहे त्यांना तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल थँक्स. नंतर काय, आय विल शुअर टू शेअर दिस टिप्स विथ माय फ्रेंड्स टू. त्यानंतर काय, तुमचं पोस्टर आम्हाला आवडलं होतं मग माझ्या मित्राला पण मी सल्ला देईल. हे तर आपण रेग्युलरलीच करतो की नाही, सेम गोष्ट. नंतर तुम्ही भविष्यामध्ये आम्हाला हेल्प करावी त्याची ही लाईन आली. लुकिंग फॉरवर्ड टू मोर हेल्पफुल थिंग्स फ्रॉम द इंग्लिश क्लब इन द फ्युचर. आणि थँक्यू आणि शेवटी काय असणार आहे आपलं नाव. क्लिअर झालं. शुअर प्रत्येकाला समजलं कसं लिहिलं लेटर रायटिंग. बघा या लेटरचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला इन फ्युचरमध्ये लेटर लिहिताना अजिबात त्रास होणार नाही. कळलं नक्की. घेतला. आणि डोक्यात ठेवा नीट, परत एकदा सांगतोय, इंट्रोडक्शन हे कमीत कमी 2 to 3 लाईन्सचं ठेवा. मेन पॅरेग्राफ कमीत कमी 5 to 6 लाईन्सचाच ठेवा. त्यानंतर कन्क्लुजन हे कमीत कमी 3 and 4 लाईन्सच ठेवा. अशा टाईपमध्ये जर लेटर लिहिलं तर आउट ऑफ मार्क नक्की मिळतील. या स्टेप्स आठवणीने फॉलो करतात. घेतला. शुअर. चलो आता हां, या गोष्टी तर इंस्टाग्रामच्या पेजवरती येऊन जातील, सो रिलॅक्स राहा. व्यवस्थित PDF इंस्टाग्रामच्या पेजवरती अपलोड करतो, त्या पेजला सुद्धा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.